मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची. आपण बघतोय की कोरोनामध्ये लोकांचे बरेच इन्कम बंद पडले होते, लोकांना काय करायचं समजत नव्हतं. बरेच लोकांनी शेअर मार्केटमध्ये एंट्री मारली, त्याच्यानंतरही अजूनही तो जो ओघ होता म्हणजे डीमॅट अकाउंट ओपनिंगचा, नवीन लोकांचा शेअर मार्केटमध्ये येण्याचा तो ओघ अजूनही मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. म्हणजे आता मागच्या 1 वर्षामध्ये पाठीमागे 3 ते 4% इंडियामध्ये भारतामध्ये प्रमाण होतं शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंटचं. आता ते 5 ते 7% गेलेले आहे मित्रांनो. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती लोक एंट्री करतायत, पण बरेच लोक अजूनही कन्फ्यूज आहेत की खरंच शेअर मार्केटमध्ये पैसे मिळतात का शेअर मार्केट जुगार आहे, शेअर मार्केटमध्ये मी आलो तर मला लॉस होईल का, शेअर मार्केटमध्ये एंट्री करावं का नाही करावं, लोक काय सांगतायत काय नाही, यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी ऐकतायत पण लोक कन्फ्यूज आहेत. मी शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायला शेअर मार्केटमध्ये येतोय का मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. मला जर चांगला जॉब आहे, माझा जर चांगला बिझनेस आहे तर मला वेळ मिळणार आहे का ट्रेडिंगमध्ये, मला तेवढा मी वेळ देऊ शकतो का, तेवढं अजून डीपमध्ये मी शिकण्यासाठी टाईम देऊ शकतो का, मी स्ट्रॅटेजीसाठी डिसिप्लिन ठेवू शकतो का मला डायरेक्ट लॉंग टर्म जशी मी जमीन घेतो फ्लॅट घेतो तशी मला थोडे शेअर्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट शेअर्समध्ये SIP करून लॉंग टर्म चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मला वेल्थ क्रिएट करायची आहे. तर हे 2 मुद्दे आहेत. मला ट्रेडिंगद्वारे दर महिन्याला पैसे कमवायचे आहेत का मला लॉंग टर्म मला इन्कम येतोय दर महिन्याला, मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून मोठी वेल्थ क्रिएट करायची आहे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये. ह्या 2 मुद्दे आहेत शेअर मार्केटमध्ये. हे तुम्हाला अगोदरच ठरवावं लागेल आपला पर्पज काय शेअर मार्केटमध्ये यायचा. तर इथं बरेच लोक फसतात. लोक काय करतात, येतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आणि चालू करतात लगेच ऑप्शन फ्युचर ट्रेडिंग चालू करतात आणि त्याच्यामुळे सगळी गडबड होऊन जाते मित्रांनो. तर शेअर मार्केटमध्ये नवीन लोकांनी सुरुवात करताना पहिले 3 महिने खूप महत्त्वाचे आहेत, येतं लक्षामध्ये. तर सेकंड पॉईंट काय आपला, पहिला स्टेप आपली डीमॅट अकाउंट ओपन करायची. सेकंड स्टेप आपण अगोदर ठरवायचं की मला शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायचं आहे का मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे एकदम सेफमध्ये. तर हे झालं दुसरा पॉईंट. आता आपण ठरवलं समजा मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे लॉंग टर्म, बरोबर, आपण ठरवलं मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी थोडंफार फंडामेंटल ॲनालिसिस शिकावं लागेल की मी कुठल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले पाहिजे, कंपन्यांचे प्रमोटर्स कोण आहेत, कंपनी प्रोडक्ट काय बनवते, कंपनीवरती कर्ज आहे का, कंपनीचा प्रॉफिट मार्जिन किती आहे, नेट प्रॉफिट मार्जिन किती आहे, कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो काय आहे, बरोबर. थोडंसं तुम्हाला नेट प्रॉफिट मार्जिन ह्या सगळ्या गोष्टी, कॅश फ्लो मार्जिन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कंपनीचं थोडंसं बॅलन्स शीट स्टडी करता आलं पाहिजे तुम्हाला. तर एक थोडासा तो अभ्यास लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी फंडामेंटल ॲनालिसिसचा थोडासा अभ्यास असणं मित्रांनो गरजेचं आहे. आणि सुरुवात करताना मी तर म्हणेल सुरुवात करताना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची ज्या वस्तू आपण घरामध्ये वापरतोय ना, सध्या युजर आहे आपण काय करतो, सकाळी उठल्या आपण ब्रिटानियाचे बिस्किट खातो. समजा सुरुवातीला ब्रिटानियाचे शेअर घेऊन बघितले काही थोडेफार. आपण काय करतो, कोलगेटनी ब्रश करतो, कोलगेटचे शेअर्स घेऊन बघितले. आपण काय करतो, हिंदुस्थानी लिव्हरचं फेअर अँड लवली, पावडर, संतूर, जे काय एक बरंच प्रोडक्ट वापरतो आपण हिंदुस्थानी लिव्हरचे. आपल्या घरामध्ये तुम्ही बाथरूममध्ये बघा FMCGचे प्रोडक्ट भरपूर, अगदी शॅम्पू, सगळे फेशियल, हे सगळ्या गोष्टी आपण यूज करतो. तर हिंदुस्थानी लिव्हरचे शेअर घेतले. जी गाडी आपण वापरतो, मारुती, बजाज, हिरो, जी काय वापरतो तुम्ही जी कुठली, तर त्या कंपनीचे शेअर घेतले. त्या बँकेमध्ये आपलं खातं आहे, आपलं ज्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे त्या बँकेचे शेअर्स घेतले. बजाज फायनान्स आपण EMI करतो, बजाजचे शेअर घेतले. म्हणजे ज्या वस्तू आपण रात्री सकाळपासून रात्रीपर्यंत घरामध्ये ज्या कंपन्या आपण वापरतोय ना, चेक करायचं कुठली कंपनी वापरतोय, लिस्टेड आहे का. सुरुवातीला ते शेअर्स घ्या तुम्ही, थोडासा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. हां, मी डीमार्टमध्ये सामान भरतो, डीमार्टचे शेअर्स घेतले. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला थोडं करून हे शेअर्स घ्यायचे आणि 1, 2, 5 शेअर घेऊन बघायचं. थोडं बाय सेलची प्रॅक्टिस करायची सुरुवातीला. शिकण्यासाठी सुरुवातीला जाऊ द्या काय म्हणजे सुरुवातीला बाय सेल करा, एक 10 वेळा बाय सेल करा. काय ब्रोकरेज जाईल ₹20, ₹50, ₹100, ₹200 काय जाईल, टोटल ब्रोकरेज जाईल शिकण्यासाठी. पण सुरुवातीला बटणं दाबून बघा, मोबाईल ॲपवरती ॲप डाउनलोड करा, त्याच्यावरती ट्रेड करून बघा. तर तुम्हाला तिसरी स्टेप काय, जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर थोडंसं फंडामेंटल ॲनालिसिसचं नॉलेज घ्यावं लागेल. घरामध्ये ज्या वस्तू वापरतो तर त्या वस्तू सुरुवातीला आपल्याला ज्या कंपन्या बनवत आहेत तर त्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे. लक्षामध्ये ज्यांना दर महिन्याला ट्रेडिंग करायचं आहे, शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये यायचं आहे, तर शॉर्ट टर्म ट्रेडिंगवाल्यांनी टेक्निकल ॲनालिसिसचा तुमचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. ज्यांना ट्रेडिंगमधून सुरुवात करायची, टेक्निकल ॲनालिसिस, स्ट्रॅटेजी, डिसिप्लिन, सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्यात अगोदर आणि मग तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. हे लक्षात घ्या. शिकण्यासाठी थोडीशी स्वतःच्या नॉलेजवरती इन्व्हेस्टमेंट करा.
सुरुवातीला आल्या लक्षामध्ये लॉस होण्यापेक्षा बरेच लोक अगोदर लॉस करतात ट्रेडिंगमध्ये आणि मग शिकायला सुरुवात करतात. आपल्याकडे भरपूर तुम्हाला यूट्यूबवरतीही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. चांगली चांगली पुस्तकं वाचा. शेअर मार्केटची बरेच पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. ॲमेझॉनवरती तुम्ही शेअर मार्केट बुक्स टाकलं की भरपूर पुस्तकं तुम्हाला येतील. पुस्तकं वाचायला सुरुवात करा. आणि जर जर ज्यांना पॉसिबल आहे त्यांना कोर्सेससुद्धा, प्रोफेशनल कोर्सेससुद्धा आहेत. आपले पण भारतीय शेअर मार्केटचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. सुरुवातीला नवीन लोकांसाठी आहे कोर्सेस, की सुरुवातीचे 3 महिने तरी फ्युचर ऑप्शन करू नका. कमीत कमी सुरुवातीचे 3 महिने. नवीन लोक म्हणजे एकदम फ्रेशर आहेत अशा लोक, की नवीन शेअर मार्केट काहीच माहिती नाही, आत्ताच डीमॅट ओपन केलंय, तर अशा लोकांनी सुरुवातीचे 3 महिने तरी फ्युचर ऑप्शन करायचं नाही. डिलिव्हरी करायचं सुरुवातीचे 3 महिने. का? तर थोडासा 3 महिन्यामध्ये आणखी लर्निंग येतं, अभ्यास येतं. कारण 90% लोक मित्रांनो शेअर मार्केटमध्ये सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये पैसे लॉस करतात. किती टक्के लोक? 90% लोक शेअर मार्केटमध्ये सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये पैसे लॉस करतायत. जर तुमची सुरुवातीचे 3 महिने जर तुम्ही लॉस वाचवला, तुम्ही लॉस थांबवला, शिकण्यामध्ये वेळ दिला, पेशन्स ठेवले, डिलिव्हरीवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, फ्युचर ऑप्शन सुरुवातीचे 3 महिने तुम्ही थांबले, एवढ्या वर्ष थांबलो, 3 महिन्याने काय फरक पडणार आहे का? डेटा काय सांगतोय की सुरुवातीचे 3 महिने लोक लॉस करतात. तर 3 महिने शिकण्यावरती वेळ द्या. स्टेप बाय स्टेप थोडं थोडं ट्रेड मारा. तर ह्या सगळ्या गोष्टी करून मित्रांनो तुम्हाला काय होईल, तर सुरुवात तुमची शेअर मार्केटमध्ये चांगली होईल. आणि भारतीय शेअर मार्केट मित्रांनो, मी रवींद्र भारती सर तुमच्या नेहमीच सोबत आहे.